तर सोलापुरातील कारी गावातही मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला। हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी यावेळी त्यांचा ताफा रोखला। तर सरकार लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल अशी ग्वाही यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। आपण 8,500 रुपये मदत जाहीर केली। आपण जर ती मदत जर एकरात काढली तर 3,400 रुपये मदत होते। साहेब इथं काढायला आता 6,000 रुपये रेट पडलाय, काढणीचा रेट पाय। आपण जे एकरी 4,000 रुपये 3,400 रुपये देतात का, त्यांच्या तळवाट्याला सुद्धा साहेब पुरत नाही। जे आम्ही सावली करतोय त्याला जागतोय का, त्याला सुद्धा पुरत नाही। तर साहेब इलेक्शनच्या आधी 13,600 रुपये दिलं, 3 हेक्टरची मर्यादा होता। इलेक्शन संपलं की संपला का शेतकरी। दुसरी गोष्ट सांगतो, आतापर्यंत फुकट विमा होता, परत विमा तुम्ही शेतकऱ्यावर 2% बंधनकारक केलं, ठीक आहे। आतापर्यंत इंटिमेशन होते, कापणी हवाला होता, 4 ट्रिगर होतं, तुम्ही आता पीक कापणी हवाला हे आणलंय, म्हणजे तुम्हाला विमा द्यायचा आहे का नाही शेतकऱ्याला सांगा। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरच्या पिंपरी गावातही उदय सामंतांचा ताफा अडवण्यात आला होता। धनगर समाजाच्या नागरिकांनी हा ताफा अडवून सामंतांना निवेदन दिलंय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी सामंत हे पिंपरी गावात आले होते। याच वेळी त्यांचा ताफा अडवण्यात आला।